श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम स्वामी भक्त असाल तर ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत बघितलात तर आयुष्यात चमत्कार हा होणारच आणि सकाळपर्यंत किंवा येणाऱ्या वेळेपर्यंत तुम्हाला अनुभव येईल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये फार असा फरक पडणार आहे, एवढा मोठा फरक पडणार आहे। त्यानंतर तुम्हाला आयुष्यातले सर्व सुख मिळतील। आता तुम्हाला या सर्व गोष्टी खोट्या वाटतील, तुम्ही बोलाल ऑनलाईन पद्धतीने बघितले जाणारे व्हिडिओ ते आपले आयुष्य, तो आपला भविष्य कसा ठरवेल। स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे, आपल्या परमेश्वराच्या बोलण्यामध्येच एवढी ताकद आहे जे की आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि यानंतर तुमचे आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतःहून फरक जाणवणार आहे। म्हणून आपली ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा, कारण सध्याच्या वेळेत तुम्हाला नक्की काय करायचे आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही सतत ऐकता, फक्त त्याच्याहून काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात आणि त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओतून समजावून जाणार आहे। म्हणून आपली व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा आणि शेवटची जी 4 मिनिटे आहेत, शेवटची जी त्यातली 2 मिनिटे आहेत ती तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहेत, कारण की ती मिनिटे तुझ्या आयुष्यात तुला आनंद आणि सुख मिळून जातील, कारण की त्यामध्ये आपल्या स्वामींचे जप सुद्धा असणार आहेत, आपल्या परमेश्वराचे नाव सुद्धा घेतले जाणार आहे। म्हणून ही व्हिडिओ तोपर्यंत बघ। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मुद्दा तुला तुझे भविष्य चांगले करून जाईल असा मुद्दा सुद्धा मी तुझ्या समोर मांडणार आहे। पण त्या अगोदर तू जर आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेव आणि बाजूला बेल आयकॉन दिसत असेल त्याला क्लिक सुद्धा करून ठेव, कारण आमची व्हिडिओ, स्वामींची जी व्हिडिओ आहे, स्वामींचे जे विचार आहेत, स्वामींचे जे संदेश आहेत ते सर्वप्रथम तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर तुला तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक पडेल। आणि खरं तर ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी ही व्हिडिओ तुझं आयुष्य सुद्धा घडू शकते आणि स्वामींनी सांगितलेली ही गोष्टी, स्वामींनी सांगितलेले हे शब्द तुमच्या कानावरती तरी पडले तरी सुद्धा तुमचे आयुष्य बदलून जातील, कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी, हा वाक्य सुद्धा तुम्हाला माहिती असेल। तर आता स्वामींचे जे विचार आहेत ते स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा तुमचे पुढचे भविष्य ठरवणार आहे। आज तुम्ही काहीही कमवत असाल, तुम्ही छोटी रक्कम कमवत असाल, मोठी रक्कम कमवत असाल, त्याशी कोणतंही घेणं देणं नाही, पण तुम्ही त्या रकमेतून कोणाला तरी दान करत असाल। आता तुम्ही बोलाल नक्की हा कोणता विषय चालू आहे, तर हा विषय तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, आता तुमचे कर्म चांगले असतील तर उद्याचे तुमचे भविष्य चांगले ठरणार आहे। आता तुम्ही चांगले कर्म केला तर उद्याचे तुमचे दिवस चांगले येणार आहेत। आज तुम्ही रडत असाल की माझे दिवस चांगले का नाही आहेत, कारण की तुमचे भूतकाळ बेकार होते, तुम्ही मागच्या वेळेत काहीतरी बेकार काम केलेले आहात, तर आता तो सुधरवण्याची वेळ आलेली आहे। खरंच बऱ्याच लोकांना अशी मी बघितलेली आहे, आताच्या वेळेत बऱ्याच लोकांना अशी बघितली ज्यांची परिस्थिती बघून अंगावरती काटा आणि डोळ्यातून पाणी निघेल अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे। रोजगार न मिळाल्यामुळे, त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांची छोटी छोटी पोरं सुद्धा उपाशी झोपतात। त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच अन्नदान असे काही गोष्ट करण्याचा आम्ही विचार करणार आहोत। त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा विचार केलेला आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्याचा विचार केलेला आहे आणि हा विचार मी स्वतःहून माझ्या मनाने केला। त्या लोकांची परिस्थिती बघून खरंच डोळ्यातून पाणी निघाले, अंगावरती शहारे आले, मनापासून वाईट वाटले की असे दिवस देवाने कोणालाच देऊ नको। परमेश्वरासमोर विनंती ठेवली की हे दिवस कोणालाच दाखवू नये आणि त्यासाठी माझ्याकडे सुद्धा राशी कमी पडते। म्हणून मी तुमच्याकडे एक विनंती करतोय की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्गावरून, कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आम्हाला थोडीशी रक्कम तुमच्या कमाईमधली 0.01% किंवा तुम्हाला जेवढी जमेल मनापासून दिला असाल तर नक्कीच करा, कारण की या लोकांचा सुद्धा विचार करा ज्या लोकांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही आणि आपले आयुष्य त्यांच्याशी कंपेअर करा, आपले आयुष्य बघा त्यांच्याहून किती चांगले आहे। त्या लोकांसाठी तुम्ही नेहमी नक्कीच विचार करा। मी सुद्धा विचार केला आणि त्या लोकांसाठी मी ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी मला तुमची साथ फारच महत्त्वाची आहे आणि यासाठी मला काही लोकांनी साथ सुद्धा दिलेली आहे, तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार। आणि ज्यांनी या लोकांसाठी मदत केली आहे त्यांचे नाव
नितीन ताराकर आणि अमोल सोनावणे या लोकांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत केली आणि त्यांच्या मनापासून मदत केली. आणि स्वामींच्या चरणी आमची फक्त एवढीच प्रार्थना जाईल की त्यांचे पुढचे आयुष्य त्यांना सुखी ठेवा आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना सर्व सुख मिळू द्या. त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख येऊ नका देऊ, असे निवेदन आम्ही स्वामींच्या चरणी त्यांच्यासाठी ठेवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा या गोष्टीसाठी विचार करा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही तुमची मदत पाठवून त्या गोरगरिबांच्या छोट्या छोट्या पोरांसाठी विचार करू शकता आणि तुमचे कर्म तुम्ही चांगले करू शकता. तर मनापासून एकदा या गोष्टीसाठी विचार कराच. आणि जर तुमची कंडिशन अजून खराब असेल, जर तुम्हाला मदत करण्यास जमत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका. आज तुमची वेळ खराब आहे पण उद्या तुमची वेळ चांगली येईल. वेळ ही प्रत्येकाची बदलत राहते आणि वेळ ही कधीच सारखी राहत नाही. जेव्हा तुमची वेळ चांगली येईल त्यावेळेस या लोकांना मदत करण्यासाठी माघार घेऊ नका, त्यावेळेस या लोकांना मदत करण्यासाठी पाठ फिरवू नका. आयुष्यातले सर्व सुख तुमच्या चरणी येतील, आयुष्यातले सर्व सुख तुम्हाला मिळतील. फक्त बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर या मतलबी दुनियेमध्ये दान धर्माचा काम सर्वप्रथम करा, त्यानंतर माणुसकीचा काम करा आणि त्यानंतर आपले कर्म सुधारण्याचा काम करा, त्यानंतर आपले विचार सुधारण्याचा काम करा. मुखी स्वामींचं नाव घ्या, आयुष्यातले सर्व सुख तुम्हाला मिळतील, आयुष्यातल्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातले खरे महत्व कळेल. परमेश्वराच्या चरणीच आपल्या आयुष्यातले खरे महत्व आहे. ज्या माणसानी, ज्या व्यक्तीने, ज्या परमेश्वराने आपले हे खेळ रचविले, आपले हे जीवनाचे खेळ रचवले, त्यांना शतशः नमन. आणि त्यांच्या पायाशी आमचे रोज हात जातील आणि मनापासून आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि आपण आपल्या मुद्देकडे वळूयात. येऊ द्या कितीही मोठे दुःख येऊ द्या, कितीही मोठी तुमच्यावरती वेळ येऊ द्या, पण तुमच्या पाठी स्वामी आहेत तर कोणत्याही गोष्टीला भिवू नका. आणि तुमच्या देवाला कधीही हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या देवाला फक्त एवढेच सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, तुमचा देव किती मोठा आहे. कारण की अडचणींहून मोठा आपला देव आहे. कारण की स्वतः त्या अडचणी आपल्या देवांनी आपल्या समोर आणलेल्या आहे. कारण की देवाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की माझा भक्त किती कठीण आहे, माझा भक्त कोणत्या परिस्थितीला मात देऊन पुढे जाऊ शकतो, हे पाहण्यासाठी फक्त आपला परमेश्वर आपल्या समोर अडचणी आणतो. आणि ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील संकटात, त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. तुझे आपली माणसं सुद्धा तुझी सोडतील आपली साथ. तुझे जवळची माणसं सुद्धा तुझी साथ सोडतील. एक तर तुझा परिवार सुद्धा तुझी साथ सोडेल. आणि तू अजून दुःखात गेलास तरी सुद्धा सर्व लोक तुझी साथ सोडून तुला त्या गोष्टीमध्ये एकटे सोडून जातील. पण तू घाबरू नकोस, कारण की आपले ब्रह्मांड नायक, आपले स्वामी किंवा आपले परमेश्वर हे पकडतील तुझा हात. फक्त स्वामींवरती तुझी श्रद्धा, तुझी भक्ती ही कायम चांगल्या प्रकारे असू दे. कारण की कोणतेही मोठे दुःख असू दे, केवढेही मोठे अडचणी असू दे, त्या अडचणींना मात करून आपल्याला बाहेर खेचून काढतील ते म्हणजे आपले स्वतः स्वामी आहेत. जाणीव ठेव शुद्ध मनासी. तुझ्या मनात एक शुद्ध जाणीव ठेव की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करीत आहे आणि त्या गोष्टी लक्षात ठेव. कारण की तुझे कर्म हा तुझा पुढचा भविष्य लिहित असतो. जर तुझे आत्ता कर्म चांगले असतील, जर तुझ्यात आत्ता चांगली माणुसकी असेल तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुझे दिवस चांगले जातील. फक्त आज जर तुझे कर्म चांगले नसतील, तुझे विचार चांगले नसतील आणि तुझ्या कृत्य चांगले नसतील तर येणारे आयुष्य तुझे कठीणच जाईल. त्यावेळेस फक्त तू परमेश्वराची भक्ती करत राहशील. फक्त परमेश्वर सुद्धा तुझ्याकडे जास्त काही लक्ष देणार नाही. कारण की तू पहिलेच वाईट कर्म करून तुझे आयुष्य बर्बाद करून घेतलेस. म्हणून ही जाणीव ठेव की आता अजून सुद्धा मला सुधारायची वेळ आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये चांगले काम करीन, चांगले कर्म करीन. आणि आपल्या परमेश्वरांची लीला एवढी अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये बघा कोणतेच कठीण वेळ येणार नाही. फक्त मनापासून स्वामींचे नाव घ्या, मनापासून आपल्या देवांचे नाव घ्या. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही कठीण येणार नाही. कारण की आपल्या परमेश्वराची लीला ही अपरंपार असते. कधी काय करतील ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. कारण की बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव सुद्धा आलेले आहे आणि ज्यांना अनुभव आलेले आहे त्यांचे नशीब तर चांगले झालेले आहे. आणि तुम्हाला सुद्धा अनुभव यायला हवे म्हणून आम्ही ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दिसत असतात, आपल्या या चॅनलवरती येत असतात. आणि आता विश्वास ठेव
फक्त मर्यादामध्ये राहा आणि चांगले कर्म कर, चांगले विचार कर आणि स्वामींच्या भक्तीमध्ये मग्न राहा. तुझ्या आयुष्यात बघ कोणते सर्व सुख मिळते. तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊन जाते. उगासी भीतोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला बघावे लागेल व दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला करावे लागेल. जर आज तुम्ही दुसऱ्यांचे वाईट केलात, दुसऱ्यांचं चांगलं बघितलं नाही, तर येणाऱ्या वेळेत सुद्धा तुमचं कोणीच चांगलं बघणार आहे आणि तुमचे सुद्धा चांगले होणार नाही. जर आयुष्यामध्ये यश पाहिजे असेल, जर आयुष्यामध्ये तुला सर्व सुख पाहिजे असतील, तर तुला फक्त एवढे लक्षात ठेवावे लागेल की तुला दुसऱ्यांचे चांगले पाहण्याची ताकद स्वतःच्या मनात ठेवावी लागेल. ही गोष्ट तरी तुला समजली असेल. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी अजून या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे. आणि जर अजूनपर्यंत तू हे व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि तुझ्या जवळच्या दुःखी लोकांना ही व्हिडिओ पोचव. कारण की त्यांच्यासुद्धा मनामध्ये हेच विचार यायला पाहिजेत की आपल्या परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलेले आहे आणि आपल्या परमेश्वरासाठी आपल्याला काय काय करायचे आहे. या गोष्टीसुद्धा तुझ्या जवळच्या माणसांना समजू दे, म्हणजे तू त्यांचे भले पाशील तर देव तुझे भले पाहिल. आणि आता तुला सांगतो, खूप अडचणी असतात जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात मिसळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखी अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ